वेदा, मीरा, काय झालंय वेदाला? काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर काय म्हणाले माहितीये? इतक्या लहान मुलीचं बीपी असं अचानक शूट होऊच शकत नाही. डॉक्टरांनाही कळत नाहीये की वेदाला काय झालंय. असं असं कसं कळत नाहीये त्यांना? सगळ्या टेस्ट केल्यात ना? सगळ्या टेस्ट केल्यात ताई, पण काहीच निदान होत नाहीये. काय म्हणायचंय तुला नक्की? जेव्हा डॉक्टरांनाही काही गोष्टी कळत नाही तेव्हा कोणालाही कळेल. हा प्रकार वेगळा आहे. या सगळ्या मागे तुझी सासू आहे. तुझं कसं झालंय माहितीये मीरा? पायाला ठेच जरी लागली ना तरी तू त्यांचंच नाव घेशील. मी उगाच बोलत नाहीये ताई. आम्ही दोघं जेव्हा रूम मधून बाहेर गेलो तेव्हा वेदा नॉर्मल होती, पण जेव्हा मी परत आले तेव्हा वेदा खाली पडली होती, तडफडत होती, तिला खूप त्रास होत होता. आणि तेव्हा ती बाई तिथेच होती. हो, पण त्यांनी सांगितलं होतं ना वेदाला आधीच त्रास होत होता म्हणून. काल रात्री आग का लागली? आणि आग लागली तेव्हा आईसाहेब तिथे नव्हत्या. खोलीत वेदा एकटी असताना आईसाहेब तिथे का गेल्या? राहू दे ताई, तू काही बोलू नकोस आणि काही करूही नको. जे करायचंय ते आता मी करेन. हे घे पाणी पी वेदा. सकाश, काय खायचंय? भूक लागली तुला नक्की? वेदाचे बाबा, तुम्ही वेदाच्या गळ्यातलं ते देवीचं लॉकेट पाहिलंत का? का सापडत नाहीये? हो, सापडतच नाहीये. ठीक आहे, आपण दुसरं करून घेऊ. बाबा, मला काय झालं होतं? बेबी, मला पण तुला तेच विचारायचं आहे. रात्री काय झालं होतं तुला काही आठवतंय का? काही सांगू शकशील का? बाबा, मला काहीच आठवत नाहीये. वेदा, 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 तुला आता कसं वाटतंय? मला खूप दमल्यासारखं वाटतंय. वेदा हे बघ, आता ना छान खायचं, गोळ्या घ्यायच्या आणि आराम करायचा. वेदा, ऐक ना, काल आपण गंमत करत होतो तेव्हा तू तुझ्या गळ्यातलं लॉकेट माझ्या गळ्यात घातलास. आणि मग मी आणि बाबा निघून गेलो. त्यानंतर काय झालं वेदा? नाही, मला काहीच आठवत नाहीये. वेदा, इट्स ओके, इट्स ओके. शांत हो, रिलॅक्स. बरं बरं, ठीक आहे. वेदा, आई बस. वेदा, वेदा बळा,
वेदाला हात लावायचा नाही. मीरा, का नाही हात लावायचा? डॉक्टरांनीच सांगितलंय ना, वेदाला आणि वेदाच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींना हात लावताना एकदा हात धुवून घ्या म्हणून. म्हणून मी म्हणाले. आई, हायजीनचा प्रश्न आहे. हात होतेस प्लीज. हो हो अथर्व, आलेच. वेदा, मला थोडस आठवायचा प्रयत्न कर ना. आम्ही दोघं पण इथून काल रात्री निघून गेल्यावर काय झालं वेदा? वेदा, आई, मला भीती वाटते. आई, ते काय होतं? ती कुठली जागा होती? वेदा, कोणती जागा, कसली जागा, तू नेमकं काय बघितलंस? राहू दे वेदा. हं? आता नको तो विषय. सत्य काय आहे ते समोर येईलच. वेदा, ती जागा तुझ्या आजीचं गाव आहे बाळा, आणि तुला कायमचं आजीच्या गावाला यायचंय.